मध्ये द्या थोडंसं ऐकू बाकी काय बाजू मस्त आहे हॅलो हॅलो ऐसे लहरा के तू रूबरू आ गई दादा साऊंड दादा तुम्हाला आय लव्ह यू आहे तुमचा साऊंड अतिशय उत्तम आहे फक्त सिटी इथून आली पाहिजे इथून नाही आली पाहिजे साऊंड मस्त आहे प्रश्नच नाही काय म्हणून काय म्हणतोय ऐसे लहरा के तू रूबरू आ गई धड़कने भी तमाशा तड़पने लगी तीर ऐसा लगा दर्द होने लगा तीर ऐसा लगा दर्द ऐसा जगा चोट दिल पे लगाई मजा आ गया मेरे रश के कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया म्हणून काय म्हणतोय रसिकांच्या पायी करतो ही विनंती साथ द्यावी मला या सभारणी जरी चुकले काही मी गाता गाणी जरी चुकले काही मी गाता गाणी क्षमा असू द्यावी याच रंगणी माझा श्वास तुम्ही हात घ्यावे गाणी माझा श्वास तुम्ही हात घ्यावी कानी अशी बोलते ही योगेशाची वाणी
मध्ये मधुरवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी छत्रपती शिवरायांना बाणाचा मुद्रा छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राला एक महापुरुष लाभले हे तुमच्याकडे मराठी मराठी मान बिंदू हिंदू सम्राट कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा बाणाचा मुद्रा पुत्रा शंभर घराणी नावाच्या गुरुवारी आमचे श्रीराम विठोबा वस्ताद रामचंद्र खेडकर सुधाकर गावडकर यांचा पक्षी शिकवून होता आपल्या सेवेला इथे उभा आहे तर सुद्धा हो प्रतापगिरी सुरुकर जय हिंद जय महाराष्ट्र जय गणपती आज या ठिकाणी नवरात्र उत्सवाचा आज तिसरा दिवस आहे आणि त्या निमित्तानं आपली कोकणची लोककला शक्तिगुरा या सामन्याचा जुगारमध्ये सामना होणार आहे आणि त्या निमित्ताने आपण सर्व प्रत्यक्ष मायबाप जमलेले आहात या सर्वांना एकदा मानाचा मुद्रा करतो येणारी दिवाळी सण त्यांच्या सुद्धा तुम्हाला लाख लाख शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये कारण का मानाने हा एकदा मिळतो 2 मिनिटांमध्ये 5 मिनिटांमध्ये काय माणसाचं होतं कळत नाही म्हणून ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि शुभेच्छा तुम्हाला देतोय जास्त वेळ घेणार नाहीये महाराष्ट्रनगर मित्रमंडळ सार्वजनिक सर्व पदाधिकारी आजूबाजू पदाधिकारी सर्वांना मानाचा मुद्रा रात्र थोडी संख्येचा असा कार्यक्रम करणार नाहीये बुवाने पूर्णच कार्यक्रमाची मी सांगितलेलं आहे परंतु पुन्हा थोडा सांगण्याचा अर्थ नाही म्हणून जे बोले ते समाजासमोर बोले जे गाईल ते समाजासमोर गाईल कारण या 2 भावका शक्ती आणि दुरा या 2 भावका या अथांग महासागरामध्ये सोडलेला आहे महासागरामध्ये ऋषीबाबा तुम्ही आहात आणि या सागरामध्ये या 2 भावका सोडलेल्या आहेत आणि त्याला पहिलं दिलेलं काम करण्याचं मंडळी तुम्ही त्यांचं काम करायचं आहे आणि तुमचा आशीर्वाद हा आमच्यासाठी आज प्रसाद असणार आहे ठीक आहे सगळ्यांचा आभार झालेला आहे या ठिकाणी परिस्थितीमध्ये आलेले आहेत नाव घेतलं तर अख्खी रात्र पुरणार नाही कारण मला बुवाचा समाचार घ्यायचा आहे बुवा शक्ती तुला करतोय आपण याची भान असावी तसं म्हणायला गेलं तर बुवा ते यजमान आहे म्हणजे आजची नवरी इतकीच आहे आजची नवरी इतकीच आहे नवरा फक्त खेळवर आलाय नवरी म्हणजे आजची बुवा संतोष शिंदे बुवा नवरा म्हणजे योगेश शुकनाथ बुवा आज मी बाईची बाजू मांडायची आहे आणि मी तुझी मांडणार आहे पुरुषाची बाजू आणि त्याच्यामुळं आज तुझी बाजू बायको हा मी तुमचा नवरा आहे बायकोंच्या सणावर वठवट करू नये हा माहितीये का आता तुमचा मला संसार एका रात्रीचा आहे रात्र कशी घालवायची तुम्ही विचार करा बुवा आणि म्हणतोय बुवा अगोदर गुडघ्याला भाषण मधून उभी आहे की नाही चांगल्या धकामका झाला मागास बुवा संतोष शिंदे बुवा अरे कुठे हा सूर्य कुठे हा गाजवा अरे कुठे हा सूर्य कुठे हा गाजवा योगेश्वर
तुमचा बाप हत्यार पाजवा आणि म्हणून म्हणतोय बुवा तुम्ही बुवा पहिला आलो जल्ली बुवा तुमच्या डोक्यात टोपी आहे त्याचा तरी मान ठेवायचा होता हा मी बुवा टोपी नाही घातली आता कारण वेगळं आहे तुम्हाला सांगतो रात्र गेली तरी चालेल पण बुवाचा कोंबडा आणायचा हो बुवाचा कोंबडा आणायचा बुवाची कोंबडी लय टूटीव करते म्हणून बुवा इथं या अगोदर या इथं मी उभं असं तुम्हाला जो शिकवून भेटला नाही म्हणून सांगतोय इथं तुम्ही या असं ती उभे राहा सावधान मध्ये सावधान मध्ये बुवा उभं राहा ज्याने तुम्हाला ठेवले नाही ठेवले तुम्हाला चेहरा दाखवताय त्यांचे बुवा तुम्ही आभार माना बरोबर त्यांचे आभार माना आणि मग काय माहिती आहे जो शाहीर तुमचा समोर आहे प्रतिस्पर्धी त्याचं बुवा नाव घ्या बुवाने माझं नाव कधी घेतलं माहिती शेअर मध्ये बुवा तुम्हाला माझं नाव बरोबर का भरत ताप पाणी बघू म्हणून म्हणतोय इथं या नीट उभं राहा सर्वांचा पाहुणचार करा माझं नाव घ्या आणि बुवाला काय शिवाय तुम्ही बुवा 10 शिवाय मला घाला पण कधी सर्वांचं झाल्यावर बुवा मला शिवाय घाला त्याचं उत्तर द्यायला मी समर्थ आहे म्हणून म्हणतोय तुम्ही शक्तीपुरा केला का आपला उल्हासनगर बोललो तुमचं शेअर गेले एक बाजूलाच आणि तुम्ही जो आला बुवाचा आवाज सुंदर आहे शपथ सांगतो बुवाचा आवाज सुंदर आहे त्याच्याबद्दल नाच नाही करायचा तर बुवा तुम्ही इथं नाच नाही करायचा तुम्ही काय माहिती इथं आल्यावर एखादी नवरी कशी असे नटते तशी बुवा नटून आले आणि बुवानी मंगळाष्टके सुरू केली आता मला वाटतं मला नवऱ्याला वाटतं जावं लागतं की काय पण बुवा पदावरती आले पदावरती आणि कुठून तरी बुवानी शेअर सुरू केले तेव्हा वाटला काही शक्तीला केला बुवानी नाहीतर बुवा तुमचा धागडधिंगा झाला म्हणतात ना राजभर गेल्याने हात नाही गेला अशी गोष्टी करा बुवा सामने योगेश मोश आहे गाणी करण्याचा शिष्य समोर असताना गाणी कशी असली पाहिजे असं रंगमध्ये आणि बोल टाकत आली पाहिजे बुवा सुरू करते बालदक्ष असू द्या तुमच्या सवाला कापणार नाही तुमच्या सवाला बिलकुल कापणार आहे माहोल कसा बनायचा ना माहोल प्रेक्षकांना आपल्याला कशी आपली बोल ऐकलं ना या प्रेक्षकांच्या मला इतर रुजली पाहिजे इथं आणि तुम्ही म्हणताय तर प्रार्थना आवडलं तर टाळ्या वाजवा बुवा टाळ्या असे मागून मिळत नाही त्या अशा घडवाव्या लागतात म्हणून म्हणतोय जगाच्या साथीला एक काळाची रात पाहिजे हा प्रसंग त्याच्या साथीला एक काळाची रात पाहिजे समयच्या तेला बरोबर एक चालणारी वाट पाहिजे आणि शक्तीला पाहण्यासाठी कोणी जात पाहिजे आणि दोन्ही शाहिरांना आशीर्वाद देण्यासाठी टाळ्यांची साथ पाहिजे टाळ्यांची साथ पाहिजे योगेश बुवा ब्रँड आहे ब्रँड योगेश बुवा म्हणजे हा लक्षात नाही तुला चला सुरू करतो बारी असते ती बोल समाजात घेणार म्हणून सुरू करतो पहिली बारी जय हिंद जय महाराष्ट्र जय देवता
भक्ती मार्गाकडे वळवितो मी आणि श्री गणेशा मन मंदिरी प्रथम तुझे प्रार्थितो एकच ठाण्यावर दुसरा कोणी वाघ नाही जर का पेटला तर हातात गत्तानी खारा तशी कुठलीच आग नाही अजून त्यांना लाखो लोक मुजरा करतात कारण हिंदू सम्राट बाळासाहेबांच्या चरित्राला कुठलाच डाग नाही योगेश जागा देतो म्हणून मग ऐका काय म्हणतोय ज्यांनी हिंदुत्वासाठी आयुष्य वेचले ते कष्ट कोणी घेतील का त्या अन्याय अत्याचारा विरुद्ध लढाया कोणी पुढे जातील का त्या या अन्यायाविरुद्ध लढाया कोणी पुढे जातील का आणि विश्वात बाळासाहेबांसारखे आणि दिघे साहेबांसारखे नेते कोणी जन्मा येतील का हा जो बदल माहोल ही शायरी देईल लक्षात ठेवा आजची सवड ठाणे जिल्ह्याचे पालनहार कारणहार तुमचे आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या चरणी प्रथम अर्पण करतोय कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात जर कोणी भगवानने घेतला असेल बाळासाहेब ठाकरेंनंतर आनंद दिघे साहेबांनी या थोर लोकांना आपण उचलून चालेल कसं म्हणून आजची प्रार्थना त्यांच्या चरणावर योगेश भाऊ अर्पण करतो कशी ऐकतो नाही झाले कधी नाही होणार कोणी होती तळपती आग होती तळपती आग धर्मवीर ते दिघे साहेब होते ठाण्याचे वाघ 1 2 3 स्टार्ट
धर्मवीर ते निघे साहेब होते ठाण्याची वाघ. स्तवपट्टी का सर्वांना सत्य आहे ते गाणार, सत्य आहे ते बोलणार आहे. आता शाही योगेशजी मुन्ना यांनी सादर केले. त्या प्रतिज्ञेसाठी सन्माननीय सकारात्मक
सहज झालेले आहेत. मुळाचा विषय गाण्याचा प्रोजेक्ट दाखला नव्हतो, परंतु मुळा गाण्यामध्ये बोलवतो शेअरमध्ये की अश्लीलता शक्ती तुला सोड तुला पाहिजे. मुळा सहमत आहे, सहमत आहे, पण अश्लीलता का वाढली याचं आपण जबाबदार म्हणून तुमच्या शेरची गाठ येते बघा आणि बोलला की आपला योगेश बुवा आपला योगायोग आहे. बुवा योगायोग का आहे बघा. जे नशिबात लिहिलं आहे ते कधीच कोणाला चुकलेलं नाही. बघा कसं योगायोग प्रत्येकाला तुमच्या गाठ येणार आहे. जे नशिबात लिहिलेलं आहे ते कधीच कुणाला चुकलेला नाही. जो सन्मार्गाने चालतो तो वाट कधी चुकलेला नाही. यश तुझ्याचा जो वाटोळ करतो तो कधीच रंगमंचावर टिकलेला नाही. आणि या योगेश बुवा समोर सामना करतो तो बुवा सुद्धा कधी टिकलेला नाही. आणि चाल गायले कितना मजा है कैसा नशा है प्यार करके देखो ना मेरी तरह तुम भी कहीं प्यार करके देखो ना. बुवा जेवढं तुम्ही हिंदी म्हणता निघाल त्याचा मास्टर बुवा मी आहे लक्षात ठेवा. म्हणून पूजितो मी स्मरितो मी श्री गणराया श्री मोरया रे लंबोदरा रे श्री मोरया रे लंबोदरा रे करुणा करा रे. पूजितो मी स्मरितो मी श्री गणराया. बनली ही व्यभिचारी अशी किती संकटी घेशील देवा तू तर तुझ्या हृदयी. अरे अशी किती संकटे घेशील देवा तू तर तुझ्या हृदयी आणि तुझं आमचे विघ्न निवारी. हीच एक आशा गाण्याचा विषय समर्पण करणार आहे. गीत गायलं गीत कव्हर केलं म्हणजे होत असतं त्यातून काही समाजाला दिलं पाहिजे. बलात्कार आपण वाढलेला आहे जिकडे तिकडे बलात्काराची दिशा सुरू आहे आणि हे थांबवायचं असेल तुमच्या हातामध्ये आहे परंतु आपण करू शकत नाही. आपल्या पुढे आपल्या बाबतीत कायदे आहेत त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. कोणाला ते काय करतोय का हा मानव देह तू दिला आहे पण ह्या देहाचा उपयोग कसा करत आहे मानव हे तू जेवण बाबा तू निघून गेलास. पण ज्यावेळी तू पुढच्या वर्षी येशील त्यावेळेला हात किती आहे योगेश बाबराची की हे सर्व विघ्न निवारशील आणि पुढे येशील. हीच गळा आठ ठिकाणी माझ्या घरात कशी देतोय आणि चाल आहे. छोडेंगे ना साथ तेरा साथ हो साथी मरती दम तक मरती दम नहीं आगे
जन्म तक अगले जन्म नहीं, जन्म जन्म तक जन्म जन्म नहीं, जन्म जन्म तक छोड़ेगी ना साथ तेरा साथ हो साथी, मरती दम तक। रे दुनिया झाली रे पापी, अशी रे कशी देवाची रे दुनिया झाली रे पापी, पापी है मनाची ती कधीही बंडरी, कसं होईल काटा तुझ्या रे उदरी, शिशाई देना देण्याला तुझं येणं भोवरी, अशी रे कशी
या ठिकाणी आमचे मित्र डोंबिवली ते श्रेष्ठी भजन ग्रुप आमचे मित्र ओमकार तांबडे या ठिकाणी आले आहेत. त्यांना मानाचा मुद्रा ते 300 रुपये दिले. आता चला गण झालेला आहे, संवाद झालेला आहे मूळ विषय गवळणीचा. बुवानी गवळणीमध्ये प्रेमाचा विषय मांडलाय. सध्या गवळणीला प्रेमाचा ऊत आलाय. कळत नाही श्रीकृष्णाची प्रेम बनीला अख्ख्या जगाला ठाऊक आहे. जाधव काका आपण जाणणार आहात प्रेम बनीला जगात ठाऊक आहे, पण अलीकडचं प्रेम कुठल्या रस्त्याला जातं हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून जास्त काय बोलत नाही बुवा. तुमच्या गणाचं उत्तर कसं देतो बघा. संदीप पुढे बोलून चाल आहे. मोहना भेट देशी चाल आहे बुवाची. राधा कृष्णाची प्रेम लीलाही साऱ्या जगाला आवडे. ऐ माझ्या आवडे, ऐ राधे आय लव्ह यू. हे राधे अगं तू सुद्धा जवान आणि मी सुद्धा जवान आहे. अगं तू सुद्धा जवान आणि मी सुद्धा जवान आहे. कारण तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट या त्या जगाला आठवण आहे. राधा कृष्ण प्रेम लीला सारा जगाला आवडे. बोला सगळं येत नाही कळत तुमच्या गवळणीची काठ. आता शेर गावतोय राधा कृष्ण. अहो तुम्हाला काय पाहिजे देणार तुम्हाला टेन्शन घेऊ नका, फक्त आवाज कमी करा. राधा कृष्णाची प्रेम लीला ही सारा जगाला आवडे. आकाशी जवळ बसणार अग माझे तू मन कवडे. आकाशी जवळ येणार आकाशी जवळ येणार जरा मिठीत घेणार अग माझी तू मन कवडे. अग तुझ्या माझ्या प्रेमाचा साजरा करू. हा जरा अस्मी दादा आता ऐकू द्या, बोल ऐकू द्या. दोघे माझ्या वाटणं बुवा किती येतात. अगं तुझ्या माझ्या प्रेमाचा बोलबाला साजरा करू. आज दिवस हाय नाग लवडे. प्रेमाचा दिवस बुवा लिवली लिवा पुसपुस पुस. आता बघतो स्कूल फाटून येत आहे. हो माझी गोळा गातोय. माझी गोळा सासरा आधार आहे. केसात इथे बरे गजरा साऱ्यांच्या लागल्यात नजरा. केसात इथे बरे गजरा आणि साऱ्यांच्या लागल्यात नजरा. अगं मनाला तू मोठी हौशी ग. लय भारी दिसत होती तू त्या दिवशी ग. कोणी झालाय खेळ बाबा. कार्यक्रम आहे अजून बुवा म्हणजे 5 कार्यक्रम बुवा आहे. आवाज तसाच आहे तुमच्या कृपेनं बुवा. या राधेची घमेंडी आज इथे बोलणार आहे. आणि तू किती केल्या माझ्या चहाड्या मी त्या इथे खोळणार आहे. तुझी फजिती झाल्यावर अगं तूच माझ्या पाया पडणार आहे. काय तुझ्या मस्तीची अब्रू इथे आज मी खोलणार आहे. बघा काय राधाबाईचा थाट हो. काय राधा आली डोक्यावर टोपी. अगं जल्ला मेरा काय बा भाड्या काढता हो का आपला भजन करता हो. बाई ना आज तुमच्या बाईचा खुशीचा पेशा आहे. मला बुवा खुशीचा पेशा आहे. पण मी कसा बघा आहे आता बुवा म्हणती बुवाच्या वाटावर मशीन आहे. सगळ्याला दुखतो एक बुवा मशीन ठेवत कारण आहे. त्याला कारण आहे बुवा. तुम्ही फक्त बुवाला एक मशीन ठेवत नाही मी धुलाई केली ना तर बुवा लगेच नाव बदलून जाईल. लक्षात ठेवा. बघा बुवा काय राधाबाईचा थाट हो. अशी नकऱ्यात चालते ही वाट हो. जेव्हा चढताना पाहिली खाट हो. आणि असे लई बारी हालत होते. काय हालत म्हणजे आहे दोनच
लटापटा लटापटा हलका चालताना अगं लय भारी हालत होते हिचे दोन माट हो. बाकी मला करायचं नाही काय. 1 2 3 स्टार्ट. तुझे दोन माट हो.
ठिकाणी एका सुंदर कार्यक्रम करत असताना या ठिकाणी प्रश्नाची प्रत बुवाने आम्हाला प्रश्न विचारलाय. बुवा बघा, तुमचा प्रश्न असा आहे, तो मी वाचून दाखवलाय, त्याचं बुवा उत्तर देतो. लक्षात असू द्या. तुम्हाला एक सांगतो बुवा, नियम आहे. सामना सुरू असताना ज्यावेळी आपली सुरू होते बारी, त्याच्या अगोदर प्रश्न द्यायचा असतो. पण तुम्ही आज माहिती आहे योगेश भाई उत्तर देतील, त्यामुळे तुम्ही काही ते प्रश्न उत्तर दिलंच नाही. नंतर कधी भेटा बुवा, तुम्हाला नक्की उत्तर देऊ. प्रेक्षकांचं मनोरंजन कसं करता येईल तरी सुद्धा बुवा माझ्या वाचनामध्ये गेलेलं उत्तर तुम्हाला देतोय. 2 बहिणी तुम्ही विचारल्या, 2 बहिणी त्या गंगा आणि पार्वती या 2 बहिणी आहेत. आणि त्याचा भ्राता, त्याचा नवरा तो शंकर आहे. आणि त्यांना एक मुलगी झाली, ती म्हणजे बुवा अशोक सुंदरी. हा बुवा प्रश्नाचं उत्तर आहे. आणि ते तुम्हाला बुवा पटलं नसेल तर बुवा अजून पण उत्तर देतोय. बघा, लक्षात असू द्या. 2 बहिणी निती आणि प्रीती, निती आणि प्रीती, आणि त्यांचा भाऊ हा मोह कोणा सोडत नाही. आपली जर जीभ चांगली असेल, आपण जगावर राज्य करू शकतो. तर बुवा मोह आणि वाणी, आणि बुवा त्यांची मुलगी झाली, त्यांची कन्या झाली की बुवा मोह. हा पण प्रश्न उत्तर आहे बुवा, पडून घ्या. अशी आहे. आणि बुवा मला म्हणतात की रामचंद्र राणे मुलं शिष्य आहे, त्यांची जागा चालवतोय. शिष्याच्या बुवा तुमच्या मान्य, मला बुवाच्या पाठवून कोणतरी शिष्य असावा म्हणून ते तुझा प्रयत्न आहे माझा. घाणेकर बुवाची बुवा माझी लायकी नाही, घाणेकर बनण्याची, पण शिष्य बनायची लायकी माझी आहे. म्हणून म्हणतोय तुम्ही जो बुवाचं पद राहिलं, काय म्हणतात पदामध्ये, चालवली जागा झालंय फुटाया लागलं, तुझी भागर नळाला लाव, आता पाणी सुटाया लागलं. बुवा जेवढा आपला आवाज आहे, जेवढा आपला पगार आहे, तेवढाच बोली बोलावा. आपला आवाज कुठं पोचतोय तिथं बोली नाही. आपला पगार 10 रुपये आणि कशा 20 रुपयाला बोला ऐकी नाही. म्हणून बुवा म्हणतोय, मला म्हणतात आले लंकेत धनी बघा हो तिकडं, कोण बोलतं सांगितलं नाही. आलं लंकेत बघाया धनी बघा हो तिकडं, युद्ध कराया आली रामचंद्राची माकडं. वाप वाप चोराच्या उलट्या बोंबा. म्हणून बुवा काय म्हणतोय, मी जरी बुवा शिष्य रामचंद्र असलो तरी बुवा तुम्ही शिष्य विठोबांचे आहात, विठोबा साळवीचे आहात. म्हणून काय म्हणतोय बघा, गुरुचा इथं उल्लेखाची बात नाही. म्हणून मी काय म्हणतोय, निवळ योगायोग समजावा. म्हणून काय म्हणतोय, रामचंद्राच्या माकडानी अहो मोठा इतिहास रचला, रचला की नाही? अहो तरी पूल बांधला रामचंद्राच्या माकडानी. बुवा हराम कवी आहे हो, तुम्ही किती रात्र आपटा माझे वाटणं बघू शकत नाही. रामचंद्राच्या माकडानी मोठा इतिहास रचला, पण या विठोबाच्या भक्तांनी स्वतःच्या पोराला मारला. ऐकी नाही, गोला विठ्ठल काय केलं, विठ्ठल विठ्ठल होतं मातीखाली पाय गेलं, बाळ फुलवलं. वा तुमचा विठ्ठल विठोबा कुठं आहे? रामचंद्राच्या माकडानी, रामचंद्राच्या माकडानी मोठा इतिहास रचला, पण विठोबाच्या भक्तांनी स्वतःच्या पोराला मारला. शास्त्र आहे. आता बाबा आता पद घातलं शास्त्र. आणि सूर नाही ताप तरी हा ओरडून काढतोय धूर. अहो सूर नाही ताप तरी हा तुम्ही ओरडून काढतोय धूर. माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे, नका करू तुम्ही ते हुरहुर. अहो पहिल्या बारीमध्ये केली हो तुम्ही कुरकुर, पहिल्या बारीमध्ये केली तर तुम्ही मोठी कुरकुर. आज खाज तुमची मोडणार आहे, कारण माझ्या बंदिकीत बार फासून भरलाय भरपूर. जो मेरी रूह को या वही झाली वाचाली ही सरकून घ्या. जो मेरी रूह को चैन दे प्यार दे ओ खुशी बन गए हो. पुढे काय जिंदगी बन गई
बेमिरविन होत्रुआ वा सर्व गाणी माझी 3-3 अंतराची आहेत वेळेअभावी 2 अंतर गायले 1 अंतर गायले म्हणून वा प्रश्न माझा आहे प्रभू रामचंद्र यांनी एका बालकाला उपदेश दिला की तुझ्या मित्राला मदत करशील त्या बालकाचे नाव काय कथा भाग पाठ क्रमांक 51 असावा आणि उत्तर देत असताना हनुमंत भुंगा खार सांगू नये आणि सुग्रीव उचित सांगू नये बुवा चला तुम्हाला दुसऱ्या शुभेच्छा तुम्हाला बुवा मजा करायची बुवा थोडी मजा करा तुमची पहिली बारी पट्टी मी उचलून धरली दुसरी बारी बघूया आता बुवा कसे करतात चला जेवढा वेळ मिळेल तेव्हा खरी करूया आणि आपल्या गावाला जाऊया चला किती वाजता पाहिजे तुला?